मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हॅलो फ्रेंड, आता खूपच एक्साइटेड आहे आज कारण शनिवार आणि आम्ही चाललोय खुलताबाद। आपण सोलापूर धुळे हायवे वरून जातोय। आपण जातोय आज भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी साईला घेऊन। छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद, ज्याला की रत्नपूर असे देखील म्हणतात, येथेच आहे हे प्राचीन आणि जागृत देवस्थान भद्रा मारुती। प्रत्येक शनिवारी इथे भाविक दर्शनासाठी येतात आणि विशेषतः श्रावण महिन्यातील शनिवारी तर खूपच गर्दी असते। आमच्या या छोट्या हनुमान भक्ताला म्हणजेच आमच्या बाळालाही हनुमानजीच्या दर्शनाला जायला खूपच आवडतं, हो ना साई? हा आपल्या समोर दिसत आहे करोड येथील टोल नाका। आपण आता टोल पे करूया आणि मग पुढे जाऊया। साई बघतोय छान बाहेर, त्याला मजा येते साईला खूप। साई खुश आहे। भद्रा मारुती हा नवसाला पावणारा मारुती असं म्हणून देखील ओळखला जातो आणि ही जी मारुतीची मूर्ती आहे ती निद्रा अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे। तर त्याच्या मागची काय कथा आहे मी व्हिडिओत पुढे सांगेलच, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण आलो आहे सोलापूर धुळे हायवेवरील वेरूळच्या पुलापाशी। तर आपल्याला पुलावर न जाता पुलाच्या खालून जायचं आहे आणि एक राईट टर्न करायचा आहे आणि लगेचच राईट टर्न केल्यानंतर लेफ्टला वळून लगेचच आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे। आणि आता हा जो रोड आहे तो आहे वेरूळ। आपण आता वेरूळवरून खुलताबादला जाणार आहे। थोडं पुढं आलं की लगेचच आपल्याला लागते ते घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचे मंदिर। अरे बापरे, केवढी ही ट्रॅफिक! आणि बघा किती मोठी लाईन लागली आहे घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी। लाईन मधील एका छोट्या बाळाला बघून साई खूपच खुश झाला, बघा ना। मंदिरापासून ते लेण्यांपर्यंत आज फुल ट्रॅफिक आहे आणि यामुळे आता साई पण बोर झाला आहे। माहित नाही कधी संपेल ही ट्रॅफिक। थँक गॉड, फायनली आपली ट्रॅफिक संपली आणि आता आपण आलो आहे वेरूळच्या घाटात। आता लवकरच आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच खुलताबादला येण्यासाठी दौलताबाद मार्गे हा एक रोड आहे। तुम्हाला जमतो का आमच्यासारखा असा गॉगल लावायला? कमेंट मध्ये नक्की सांगा। फायनली आपण आलोय आपल्या डेस्टिनेशनला। इथे पेड पार्किंग आहे, 4 व्हीलरसाठी 20 रुपये, 2 व्हीलरसाठी 10 रुपये। खुलताबाद येथील मारुतीची जी मूर्ती आहे ती शयनावस्थेत आहे। शयनावस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत। भारतातील फक्त 3 ठिकाणी अशी मूर्ती आपल्याला दिसते, तर त्यातील एक म्हणजे खुलताबाद। आज शनिवार असल्यामुळे भाविकांची जास्त गर्दी दिसत आहे आणि दुकानांमधली खेळणे बघून आता साईला खेळणे घ्यावं वाटत आहे। ते घ्यायचं होतं तुला? खुलताबादचे प्राचीन नाव भद्रावती असे होते। तर भद्रावती इथे भद्रसेन नावाचा एक राजा होता, जो की रामाचा भक्त होता। एक दिवस तो असंच रामाच्या स्तुतीमध्ये गाणे गात बसला होता आणि आकाशातून हनुमानजी जात होते। तर त्यांनी ते रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी गाणे ऐकली आणि मग ते खाली उतरले आणि ते गाणे ऐकतच राहिले। रामाच्या स्तुतीतले गाणे पूर्ण झाल्यावर भद्रसेन राजाने डोळे उघडले आणि त्याला समोर हनुमानजी दिसले। त्यांनी हनुमानजीला विनंती केली की आपण इथेच कायमचे वास्तव्य करा व सर्व राम भक्तांना आशीर्वाद द्या। अशा प्रकारे भद्रसेन राजाच्या विनंतीस मान देऊन हनुमानजींनी इथे कायमचे वास्तव्य केले आहे। चला तर मग आता आपणही दर्शन घेऊया। मंदिरात एंट्री केल्यावरच सुरुवातीला आपण प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊया, चला। जय श्रीराम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। प्रभू श्रीरामाच्या दर्शनानंतर आता आपण आपले राम भक्त हनुमान यांचे दर्शन घेऊया, चला तर पुढे। सही बात, जे करायचं जे
भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती। तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये सर्व भाविकांची किती गर्दी जमलेली आहे। हनुमानजीचे दर्शन केल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते। मारुतीला संकटमोचन हनुमान असे म्हणून देखील ओळखले जाते। तर हेच संकटमोचन हनुमान तुमच्या आयुष्यातील संकट दूर करो अशी मी प्रार्थना करते। मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला समोर लगेचच शनिदेवाचे मंदिर दिसते। चला आपण शनिदेवाचे दर्शन घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही पण नक्की या हनुमानजीचं हे असं अद्भुत रूप बघण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।